11 एप्रिल शिफ्ट 1चा जो पेपर आहे ना तो आत्ताच कंप्लीट झालेला आहे. आता मी काय केलं होतं काल, तर प्रत्येक शिफ्टच्या मुलांसाठी म्हणजे 11 एप्रिल असेल की त्या दोन्ही शिफ्टसाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप, त्यानंतर 13 एप्रिल, त्यानंतर 14 एप्रिल, 15 एप्रिल अशा प्रत्येक दिवसांच्या एक्झामसाठी ना एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केला आहे. मी त्याच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. त्या लिंक्स ते ग्रुप का क्रिएट केले होते, जशी एक्झाम होईल ना प्रत्येक विद्यार्थ्यांकडून मला ते रिस्पॉन्स मिळतील. पेपरमध्ये कोणते क्वेश्चन्स आले होते, पेपरची ओव्हरऑल डिफिकल्टी काय होती, मार्क्स वर्सेस पर्सेंटेज कसं व्हॅरी होणार आहे, ते सगळं मी त्यावरून विद्यार्थ्यांकडून माहिती घेईल आणि त्यावरून एक व्हिडिओ मिळेल. आजचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्याबद्दल ओव्हरऑल पेपरची मी डिफिकल्टी लेवल आणि कोणत्या कन्सेप्ट जास्तीत जास्त विचारल्या होत्या, त्यानंतर सेफ स्कोर काय असणार आहे, 90%, 95%, किती मार्क्सवरती मिळू शकतं, हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता मी पीपीटी वगैरे काही बनवत बसलो नाही का, कारण का एकतर काय होतं, घाई गडबडीमध्ये मुलांकडून रिस्पॉन्स घेतलेत. एक्झाम हॉलमधून बाहेर झाल्यानंतर भरपूर मुलांना काय असतं, तर लवकरात लवकर त्यांच्या बस वगैरे पकडायच्या असतात, ट्रेन्स वगैरे पकडायचे असतात, त्यामुळे ते मुलंसुद्धा घाई गडबडीत मिळालेले असतात आणि त्यांचेसुद्धा इतके रिस्पॉन्सेस मला मिळालेले आहेत ना, म्हणजे ते ओव्हरऑल असतं. काही काही मुलांना फिजिक्स ना थोडंसं जरा मॉडरेट लेवलचं वाटलं, काही काही जणांना खूप टफ वाटले, काही काही जणांना मॅथमॅटिक्स थोडं लेंदी वाटले, काही जणांना मॉडरेट वाटले. त्यामुळे मिक्स रिॲक्शन आले आणि त्याचा ओव्हरऑल जो सारांश आहे किंवा जी ओव्हरऑल जिचे काही तिची जिस्ट आहे ना ती मी तुम्हाला सांगणार आहे की ओव्हरऑल सगळ्या पेपरमध्ये काय काय होतं. एक तर बघाल आजच्या पहिल्या शिफ्टचा जो पेपर होता ना, फिजिक्सपासून सुरुवात करूया. फिजिक्समध्ये एकतर फिजिक्स आजचा पेपर मॉडरेट आला होता, जास्त पण डिफिकल्ट आला नव्हता. मात्र विद्यार्थ्यांचा गोंधळ कुठे झाला माहिती आहे, तर फिजिक्सला टाईम खूप कमी मिळाला असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स आहेत ना PYQs रिपीट झाले होते का फिजिक्समध्ये PYQs ॲज इट इज ते रिपीट झाले नव्हते, म्हणजे कन्सेप्ट रिपीट झाले होते असं मोस्ट ऑफ दी मुलांचं म्हणणं होतं. ठीक आहे, म्हणजे त्याच क्वेश्चन कन्सेप्टवरती ना फक्त व्हॅल्यू चेंज करून क्वेश्चन्स विचारले होते. दुसरं आहे म्हणजे काय, जास्तीत जास्त क्वेश्चन्स कोणते आले होते, तर मला तो ऑसिलेशन्स वगैरे किंवा थर्मोडायनेमिक्समध्ये यामधून क्वेश्चन्स आले होते. रोटेशनल डायनेमिक्सचे सुद्धा क्वेश्चन्स होते. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स होते. फिजिक्समध्ये जेवढे मुलांची म्हणजे जेवढे रिस्पॉन्स आले ना, मोस्ट ऑफ दी मुलं हे म्हणत होती की फिजिक्समध्ये जर फॉर्म्युलाज जर करून गेले सगळ्या चॅप्टरचे आणि ते अंडरस्टँडिंग करून गेले तर मोस्ट ऑफ दी क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. तर इझी म्हणाल तर फिजिक्समध्ये जर बघायला 20च्या अराउंड क्वेश्चन्स होते ना ते सॉल्वेबल होते, मात्र विद्यार्थ्यांना वेळ कमी मिळत होता. हे होतं फिजिक्स ॲनालिसिस. आता केमिस्ट्रीबद्दल सांगायचं आहे. एकतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये ना केमिस्ट्री मुलांना खूप इझी गेले. म्हणजे जर बघाल तर सगळ्या मुलांचं एक म्हणणं होतं की केमिस्ट्रीना डायरेक्टली थेरॉटिकल क्वेश्चन्स होते, म्हणजे सॉल्विंग करायची सुद्धा गरज नव्हती. आता मोस्टली रिॲक्शनचा पार्ट जर बघाल, रिॲक्शन्स आल्या होत्या, इथरवर क्वेश्चन्स आले होते, त्यानंतर आले होते नेमिंग रिॲक्शन्स विचारते, स्वाट्स रिॲक्शन्स काहीतरी, म्हणजे एक दोन मुलांनी सांगितले की त्यांनी स्वाट्स रिॲक्शन वगैरे आली होती. त्यानंतर रिॲक्शन्स दिली होती आणि ती इनकम्प्लीट रिॲक्शनना कंप्लीट करण्यासाठी वगैरे सांगितलं होतं, हे आले होते. त्यानंतर जर थेरॉटिकल क्वेश्चन्स वगैरे बघाल तर मोस्टली केमिस्ट्रीना खूप इझी केले. म्हणजे मुलांचं असं म्हणणं होतं की 30+30-35 क्वेश्चन्स ना आरामात सॉल्व्ह झाले होते. हे केमिस्ट्रीचं ओव्हरऑल होतं. मात्र मुलांना सगळ्यात जास्त डिफिकल्ट जो पार्ट गेला तो मॅथमॅटिक्स गेला होता. मॅथमॅटिक्सबद्दल बघा का, विद्यार्थ्यांच्या एकतर प्रतिक्रिया आहेत ना, जे रिस्पॉन्सेस आलेत, जे फीडबॅक आलेत ना, ते एकतर लेंदी आहेत. काही मुलांना ना मॅथमॅटिक्स खूप टफ गेले, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही अभ्यास केला नव्हता त्यामुळे ठीक आहे. मात्र ओव्हरऑल जर मॅथमॅटिक्स जर बघाल तर लेंदी प्लस मॉडरेट होतं. म्हणजे पेपर टफ म्हणणार नाही, परंतु मॉडरेट होता आणि लेंदी होता, टाईम कन्झ्युमिंग. ठीक आहे. सगळ्यात जास्त क्वेश्चन्स आणि विचारले होते ना व्हेक्टर्समधून जास्त आले होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. व्हेक्टर्समधून अराउंड मला वाटतं ना 4 ते 5 क्वेश्चन्स काहीतरी विचारले होते. एक क्वेश्चन्स काहीतरी एरिया ऑफ ट्रँगलचा एक होता, आणखीन एक समथिंग काहीतरी सांगितलं होतं, मिस केलं तुम्ही नोट्स बनवण्यामध्ये. ठीक आहे. मॅट्रिक्सवरती 2 आले होते. लॉजिक्स वगैरे सोपे होते क्वेश्चन्स. ठीक आहे. मॅट्रिक्समध्ये 2 क्वेश्चन्स होते, त्याच्यापैकी एक काहीतरी इनवर्स वगैरे फाइंड करायचं होतं, प्रोबॅबिलिटीचे वगैरे आले होते. आणि इंटिग्रेशनमध्ये जो कॅल्क्युलसचा पार्ट आहे, डेफायनेट आणि इनडेफायनेट इंटिग्रेशन, याच्यामधले मोस्ट ऑफ दी क्वेश्चनना थोडे ट्रिकी होते, म्हणजे सहजासहजी सॉल्व्ह होत नव्हते, टाईम कन्झ्युमिंग होते असं मुलांचं म्हणणं होतं. ठीक आहे. हे ओव्हरऑल तुमचं जे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत ते मलासुद्धा मिळालेले नाही आहेत. कारण का होतं काय, मुलं एकतर घाई गडबडीमध्ये असतात आणि त्यांनासुद्धा आठवत नाही. ते फक्त मला फीडबॅक सांगतात की हे क्वेश्चन्स विचारतात, हे कन्सेप्ट विचारले, एवढंच. ठीक आहे. मग आता ओव्हरऑल पेपरची डिफिकल्टी काय, आजच्या या रिव्ह्यूवरून एकतर मला जितके रिव्ह्यू आले त्यावरून असं वाटतंय की आजचा पेपर ओव्हरऑल मॉडरेट लेवलचा होता. मॉडरेटपेक्षा जास्त म्हणू शकता, म्हणजे डिफिकल्ट इतका काही नव्हता. केमिस्ट्री तरी खूप इझी होतं. पेपर ओव्हरऑल मॉडरेट होतं. फिजिक्स मॉडरेट होतं. केमिस्ट्री इझी होतं. मॅथमॅटिक्स मॉडरेट टू लेंदी होतं. ठीक आहे. आता पुढच्या शिफ्टसाठी काय काळजी घ्यायची आहे ते एक सांगतो. पुढच्या शिफ्टच्या सगळ्या मुलांनी एक काळजी घ्यायचं आहे की केमिस्ट्रीसाठी टेक्स्टबुक फॉलो करा आणि शक्य तेवढं जास्तीत जास्त रिवाईज करा. केमिस्ट्री स्कोरिंग आहे, एकही मार्क्स स्किप करू नका. चॅप्टर सगळे जास्तीत जास्त कव्हर करा. दुसरा आहे केमिस्ट्री फिजिक्समध्ये काय करता येईल, जेवढे शक्य होतील तेवढे फॉर्म्युला बेस्ड PYQs 1-2 वर्षाचे ना रिवाईज करून जा, ते सफिशियंट राहील. मॅथमॅटिक्समध्ये प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. मॅथमॅटिक्ससाठी सगळ्यात गरजेचं आहे क्वेश्चन्स चूज करायला शिका, कारण का मुलांचा गोंधळ इथंच झाला की एक क्वेश्चन
एक एक क्वेश्चन सॉल्व करण्यात इतका टाईम कन्झ्युम झाला की शेवटी त्यांना टाईम उरला नाही. भरपूर मुलं तुक्का स्ट्रॅटेजी वगैरे हीच यूज केली होती. ठीक आहे, त्यामुळे काळजी घ्या. मॅथमॅटिक्समध्ये एकतर तुम्हाला टाईम थोडाफार कमी मिळू शकतो, त्यामुळे जेवढे क्वेश्चन्स येतात ना व्यवस्थित अटेम्प्ट करा. ठीक आहे, आता या शिफ्टचं जर बघाल तर 90% कितीवरती मिळू शकतो. आता लास्ट इयरचा जर ट्रेंड बघितला तर 90% या शिफ्टला मला वाटतं 90 to 100 मार्क्सच्या दरम्यान किंवा 102 मार्क्स म्हणजे 92 to 100 मार्क्सच्या दरम्यान 90% इथं मिळू शकतं. आणि 95% ना मला वाटतं 100 to 115 मार्क्स किंवा 110 मार्क्स याच्या दरम्यान म्हणजे 100 to 112 मार्क्सच्या दरम्यान तुम्हाला 95% या शिफ्टमध्ये मिळू शकतं. ठीक आहे, तुम्हाला जर कोणते क्वेश्चन्स वगैरे म्हणजे काही कमेंट्स वगैरे असतील ना नक्की कमेंट्समध्ये कळवा, कारण का शिफ्टचे जे रिस्पॉन्स आहेत ना ते एकतर डिफरंट होतात. काही मुलांना इझी वाटतो, काही मुलांना डिफिकल्ट वाटतो, काही मुलांना केमिस्ट्री इझी जातं, काही मुलांना मॅथमॅटिक्स पण इझी गेलं होतं, काही मुलांचं नाही खूपच डिफिकल्ट होतं. त्यामुळे ना हे ओव्हरऑल जे काही रिस्पॉन्स मला मिळाला होता विद्यार्थ्यांकडून त्याचं हे मी ॲनालिसिस तुमच्यासोबत शेअर केलं आहे. ठीक आहे, जर काही डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हॉट्सॲप ग्रुप जे मी सगळे क्रिएट केले त्यावरती नक्की जॉईन व्हा, जेणेकरून प्रत्येक शिफ्टचं म्हणजे आत्ताच नाही तुमचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल, तुमच्या शिफ्टचे टॉपर्स किती आहे, सेफ स्कोर काय आहे, हे सगळं ॲनालिसिसला ना ते ग्रुप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्याला नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.